सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। त्यामुळे सोलापुरातील शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। आपल्या सोबत आहेत शरद कोळी। मला सांगा, थेट आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भाड्याने घर घेऊन देऊ अशी भाषा जी आहे ती शहाजी बापूंनी केलेली आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? मुळात म्हणजे शहाजी बापू पाटील आमदार साहेब यांनी संत्रा हाणली होती का हातभट्टीचा दारूचा तांब्या हाणला होता हे मुळात बघावं लागेल। अक्षरशः शहाजी बापू पाटलांना त्यांच्या धर्मपत्नींना साडी घ्यायची त्यांची अवकात नाही। अहो त्यांनी जर दारू प्यायला बसलं तर तिथं आपलं बिल देऊ शकत नाही, दुसऱ्यांनी बिल द्यावं लागतं। मीडियासमोर बोंबलून वरडून त्यांचं पाक त्यांची आतडी एकत्र येते, ते एवढं बोंबलते ते की मी माझ्या बायकोला साडी घेऊ शकत नाही, बायकोला साडी घेऊ शकत नाही। आणि उद्धव साहेबांना काय घर घेऊन देणार आहे ते? पुढच्या काळात जर ह्यांचा आगाऊपणा नाही थांबला, आमदार शहाजीबापू पाटलांचा आगाऊपणा जर नाही थांबला तर शिवसेना स्टाईलनं रस्त्यावर उतरून त्यांना ज्या त्या ठिकाणी जाप विचारला जाईल। याचं पडसाद महाराष्ट्रभर उठेल, याला जबाबदार मुख्यमंत्री राहतील। युवती सेनेच्या पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत, त्या देखील आक्रमक झालेल्या आहेत। काय आपली प्रतिक्रिया असेल शहाजी बापूंचं जे वक्तव्य आहे त्यावरती? शहाजी पाटलांनी पहिली गोष्ट तर इतक्या वरिष्ठ लेवलच्या व्यक्तींवरती आक्षेपार्ह विधान करून सगळ्यात मोठी चुकी केली आहे। मी युवा सेना आणि युती सेनेच्या वतीने एवढंच सांगेन की जर यापुढे त्यांचं थोबाड जर बंद नाही झालं तर आम्ही त्यांच्या घरावरती साडी मोर्चा काढू, आणि तरीही जर त्यांची विधानं येतच राहिली तर आम्ही बाटली मोर्चा काढायलाही आम्ही कुठेही कमी पडणार नाही। आपण पाहतोय की बाटली मोर्चा असेल किंवा साडी मोर्चा असेल, अशी भूमिका जी आहे ती आता युवा सेनेने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।